मॅच थांबवा. पंच मॅच थांबवा. सर्व संघांना विनंती असेल की आपला 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवावा, नाहीतर पॅनल्टी दिली जाईल. आयोजकाकडून सूचना येते आपला 12वा खेळाडू कॉम्बॅक्स मध्ये पाठवा, नाहीतर पॅनलाइज करण्यात येईल तुम्हाला. आणि आई गावदेवी आई गावदेवी स्पोर्ट या संघाचा 12वा खेळाडू प्लीज कम बॉक्स मध्ये संपर्क साधावा. मैदानामध्ये आपण सामना बघतोय लगा स्पोर्ट वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट. लगा स्पोर्ट या संघाने नाणे जिंकून प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आई गावदेवी स्पोर्ट या संघाला बल्लेबाजी करण्याचा निर्णय दिलेला आहे. आई गावदेवी स्पोर्ट या संघाचे दोन धडाडीचे बल्लेबाज स्ट्राईकला आहेत ते कल्पेश कपिल आणि नॉन स्ट्राईकला असतील ते सिद्धू. इथे मात्र फुलर लेनचा बॉल आपल्या कलाईचा इस्तेमाल करून बॉल सरळ झाला आहे. पॉइंट स्क्वेअर लेगच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाज साहिल. इथे मात्र पंच घोषित करतायत नो चेंडू. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा चौकार कपिल यांनी, दुसरा चेंडू नो चेंडू हाताळला साहिल यांनी. बघूया तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतील. आडवा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये होता परंतु लगा स्पोर्ट या संघाचे ओनर तिथे होते. चांगलं एफर्ट टाकलं परंतु कॅच गॅदर करता आलं नाही. परंतु प्रयत्न उच्च कोटीचे होते परंतु यश प्राप्त झालं नाही. Best try to catch Laga Sport, but not a success. Gather this catch. सुरेख असा प्रयत्न लगा स्पोर्ट इटसेल्फ ओनर. बघूया साहिल पुढचा चेंडू कशा प्रकारे गोलंदाजी करे सॉफ्ट हँडने आणि पंच घोषित करतायत नो चेंडू. 1+1 2. धाव संख्यात मात्र बदल होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 8. ऑन द स्ट्राईक कपिल. गोलंदाजी मार्कवरती साहिल. रिव्हर्सिव्हचा फटका, चांगलं असं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण होते आणि एकच धावावरती समाधान मानलंय कपिल यांना. नाव ऑन द स्ट्राईक सिद्धू, लेफ्ट हँड बल्लेबाज. सॉफ्ट हँडने फटका खेळलाय, बॉल सरळ जातोय गोलंदाजाच्या हातामध्ये. सुरेख असं क्षेत्ररक्षण, कोणत्याच प्रकारची धाव नाही. इथे मात्र साहिल चुकी करतोय, बॉल सरळ जातोय एसटी रक्षा हातामध्ये. पंच घोषित करतायत नो चेंडू आणि फ्री हिटची संधी बॅटरसाठी. बघूया कशा प्रकारे खेळीत. फ्री हिट, रन आउटचा चान्स. इथे मात्र मिस फील्ड होत आहे. इट सेल्फ गोलंदाजाकडून साहिल याच्याकडून एक संधी निर्माण झाली होती. जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर रन आउटच्या रूपाने सिद्धू यांना माघारी परतावं लागलं असतं परंतु कोणत्याच प्रकारचं नुकसान नाही. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. कपिल आणि सिद्धू यांची एक धाव पूर्ण होते. इथे मात्र पंच घोषित करतायत वाईड चेंडू. साहिल चुकी करताना दिसतोय. बघूया अजून पण एक चेंडू शिल्लक असलेल्या षटकार. रिव्हर्सिव्हचा फटका, चांगला क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण.
एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13 विदाउट लॉस ऑन 13. प्लीज डोंट वेस्ट अ टाइम, डोंट टीम मीटिंग. शतरक्षण सजून घ्या लवकरात लवकर, स्पीडअप ठेवा. तुम्हाला चान्स दिलाय 4 षटक खेळण्याचं. प्लीज शतरक्षण लवकरात लवकर सजून घ्यावं. आणि गोलंदाजी मार्कवरती लगा स्पोर्ट या संघाचे दुसरे गोलंदाज नकुल. आणि स्ट्राईक एंडवरती आहेत मात्र कपिल. आयकॉन सॉफ्ट हँडने बॉल सरळ जातोय षटकारासाठी आणि आई गावदेवी या संघाला एक मोठा झटका बसतोय. आयकॉन कपिलच्या नावाने. कपिल यांचा षटकार आणि कपिल यांना मोठा झटका. बॅक ऑफ हँडने गोलंदाजी केली आणि कपिल यांनी षटकार मारला आणि आपली विकेट गमावली. नकुल याने पहिला चेंडू हाताळला आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट मिळवली आपल्या संघासाठी. प्लीज मॅचमध्ये स्पीडअप ठेवा, स्पीडअप ठेवा. एक चेंडू झाल्यानंतर तुम्ही जर फील्डमध्ये चेंजेस करत असाल ते नाही चालणार. तुम्हाला चान्स दिलाय 4 षटक खेळण्याचा, त्याचा फायदा उचलू नका. आणि इथे पंच घोषित करतायत वाईड चेंडू. सॉफ्ट हँडने गेला, बॅटला ब्रश करून बॉल सरळ जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. चांगलंसं शतरक्षण होतंय निलेशांचं. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. धावसंख्यात मात्र बदल होतोय. धावसंख्या झालेली आहे ती 15. एक गडी बाद 15. आता मात्र स्ट्राईक वर येतो डावखोरा बल्लेबाज. जेव्हा जेव्हा डावखोरा बल्लेबाज येतो तेव्हा तेव्हा गोलंदाजाचे मात्र धावपळ होते. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, कोणतंच कनेक्शन नाही. बॉल सरळ जाऊन स्थिरावतो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू. इथं देखील पंच घोषित करतायत वाईड चेंडू. बॅटरने ओळखलं बॉल चाललाय वाईडच्या दिशेने. इथे मात्र बॉलर पंचांकडे अपील करतायत. येस, पंच आपलं बोट आकाशाकडे उंचवतात आणि सिद्धू यांची विकेट जाते. सिद्धू यांना काही चेंडू समजला नाही. बॉल सरळ जाऊन पॅडवरती आदळला आणि आपली विकेट गमावली. चार चेंडू, अजून 2 चेंडू शिल्लक. नकुल हे वैयक्तिक पहिलं, संघाचं मात्र दुसरं शतक हाताना दिसत आहेत. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. इथे मात्र सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा घेऊन एक संधी निर्माण झाली होती. विकेट किपरला ती साधता आली नाही. बॉल सरळ थर्ड मॅनच्या दिशेने. चांगलं शतरक्षण होतंय निलेशांचं. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. धावसंख्यात बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. सेकंड ओव्हर, लास्ट बॉल. चांगलं शतरक्षण. 2 ओव्हरचा खेळ संपलाय.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 18, 2 गडी बाद. लगा स्पोर्ट या संघाचे तिसरे गोलंदाज इट सेल्फ ओनर लगा. आपलं पहिलं षटक हातात आणत दिसतील. संघाचं मात्र तिसरं असेल आणि स्ट्राईक एंड वरती आहेत एक हायटेड बल्लेबाज सोनू. आडवा फटका बघूया कशा प्रकारे चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होते आणि एकच धाव ते समाधान मानावं गेल सोनी यांना. स्ट्राईक लोटते स्ट्राईक वरती आहेत ते शैलेश सॉफ्ट हँड करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण करतोय शैलेश. स्ट्राईक रोटेट करतोय. आता मात्र स्ट्राईक वरती आहेत ते सोनू. चांगली अशी गोलंदाजी लगा यांची. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. 2 चेंडूवरती सिंगल फक्त रन खर्च केलेत. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतील. इट सेल्फ ओनर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र लगा चुकी करतोय. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. आणि बॅटरला संधी उपलब्ध झाली फ्री हिटची. फटका चांगला आहे. फटका ब्रँडेड आहे. फटका ऑन साइड सीमारेषा पार आहे. एक आहे चौकार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25, 25/2. रिव्हर्स स्पीडचा फटका बघूया. क्षेत्ररक्षण बॉलच्या मागे गचाळचं क्षेत्ररक्षण बघूया. इथे मात्र गचाळचं क्षेत्ररक्षण. बॉल सरळ जातोय सीमारेषे पार. क्षेत्ररक्षणाच्या हातामधून येतोय एक दर्जेदार चौकार. सोनू गौडा क्षेत्ररक्षक होते. प्रयत्न केला होता रिव्हर्स फील्ड करण्याचा परंतु सावरता आलं नाही. अगदी त्याने झोकून दिलं बॉलवरती तरी पण बॉल वेगाने सीमारेषे पार झाला आणि एक दर्जेदार चौकार आला. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 29. इथं देखील लगा चुकी करतोय. मिस फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय सोनू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30. अजून पण शेवटचा चेंडू या षटकातील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चुकी करतोय लगा. परत पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. इथे मात्र बॅटर चुकी करतोय. आतापर्यंत लगा चुकी करत होता गोलंदाज. इथे मात्र बॅटर चुकी करतोय आणि आपली विकेट गमावतोय. 3च ओव्हरचा आहे. 4 ओव्हरचा आहे ना. मग ते दोघं पण इकडे आले. ते दोघंही इकडे आले बॅटर. आणि शैलेशांची विकेट जाते एडशीटच्या रूपाने आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते देवा. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत ते सुशांत. किती झाले रन किती झाले आतापर्यंत? 3 ओव्हरीचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31. 3 विकेट ना. (31) 3 विकेट लॉस. स्ट्रोक चांगला आहे. स्ट्रोक हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षकाला काही झेल साधता आला नाही. एफर्ट चांगलं होतं परंतु बॉल क्षेत्ररक्षकाकडून 1 इंच लांब राहिला आणि झेल मिस झाला.
पुढे खेळायचा प्रयत्न, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार आहे, परंतु एक धावेपासून रोखू शकणार नाही. नाव ऑन द स्ट्राईक देवा, न्यू बॅटर ऑन द स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वरती आहेत ते. सुशांत ऑन द गोलंदाजी मार्क, राऊंड ऑफ द विकेट. चांगला असा फटका, बॉल जातोय वन बाउन्स लॉंग ऑन रिजनच्या बाहेर येतो. एक ब्रँडेड डीपीएल वाला चौकार. इथे देखील सुरेख फटका आहे, गचाळ क्षेत्ररक्षण आहे, एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. चांगलं असं कलेक्शन, चांगला असं थ्रो आणि इथे रनआउटच्या रूपाने आई गावदेवी स्पोर्ट या संघाच्या पुढची विकेट पडते. देवा यांची विकेट जाते रनआउटच्या रूपाने. बघूया त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे ते रोहित. नवीन बॅटर मैदानामध्ये रोहित. स्ट्राईक एंडवर आहे ते सोनू. पुढे खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे, एकदा पूर्ण रनआउटचा प्रयत्न. इथे देखील रनआउट आहेत. बघूया कोण रनआउट आहे, रोहित या सोनू. पंच सोनू रनआउट आहेत. मिसकम्युनिकेशन दोन्ही बॅटर्स मध्ये आणि सोनू यांना आपली विकेट गमावी लागते रनआउटच्या रूपाने. सोनू मात्र माघारी परततोय आणि नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय स्वप्नील. सुरेख अशी गोलंदाजी सुशांत यांची. पुढचा चेंडू लो फुल टॉस, चांगलं क्षेत्ररक्षण टीप मध्ये येत आहे. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या धावचा प्रयत्न होईल की नाही. दोनच धाववरती समाधान मागले. एक इनिंगचा खेळ संपलाय, धावसंख्या झालेली आहे ती. आई गावदे या संघांची धावसंख्या झालेली आहे ती 41. आणि लगा स्पोर्ट या संघाला जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. विन टू 42 फॉर लगा स्पोर्ट. यापुढील होणार सामना श्रुती 11 वर्सेस आनंद लेजंड. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती असेल की त्यांनी मेन स्टेजवरती येऊन टॉस उडवून घ्यावा. आणि आपण मॅच बघतोय मैदानामध्ये आई गावदेवी स्पोर्ट वर्सेस लगा स्पोर्ट. आई गावदेवी स्पोर्ट या संघाने प्रथम बॅटिंग घेऊन 41 धावा ठोकलेल्या आहेत आणि लगा स्पोर्ट या संघाला जिंकण्यासाठी 42 धावांचे आव्हान ठेवलेलं आहे. बघूया लगा स्पोर्ट या संघाचे दोन धडाडीचे बल्लेबाज. स्ट्राईकला असणारे ते तुषार आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते तर आदरणीय ॲडव्होकेट दीपक जी तपस्ये यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत टॉस. नक्कीच इथून मात्र दादा वेळ काढून उपस्थिती दाखवली आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. श्रुती 11 आणि आनंद लेजंड्स या दोन टीमच्या माध्यमातून आपण टॉस केलाय, टॉस जिंकलाय. प्रथमतः
तर नक्कीच इथून मात्र चर्चा करायला नकार दिलाय. बोलूया सुरू असलेल्या सामन्याकडे. इथे मात्र स्वप्नील बॅटरची सुशांत्याची दांडी गुल करतोय. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवतोय. सुशांत्याला माघारी जावं लागेल क्लीन बोर्डच्या रूपाने. आणि नवीन बॅटर मैदानामध्ये साहिल. स्वप्नील ओव्हर ऑफ द विकेट. साहिल ऑन द स्ट्राईक आणि डॉट चेंडू, डॉट बॉल. ब्युटिफुल गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते. स्वप्नील या क्रिकेटरकडून गोलंदाजाकडून पंच घोषित करतायत मात्र वाईट चेंडू. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका बॉल गॅपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. एक धाव पूर्ण देखील आहे. एक धाव्याने स्कोअर कार्ड पुढे सरसवतोय. धावसंख्यात बदल होते. धावसंख्या झालेली आहे ती 5. एक गडी बाद 5. आता मात्र स्ट्राईक वरती आहेत ते तुषार. सुरेख अशी शरीरयष्टी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँडने बॉलला कट केलंय. पॉइंटच्या दिशेने चांगलं असं क्षेत्ररक्षण येत आहे परंतु एक धावेपासून रोखू शकणार नाही. अजून पण शेवटचा चेंडू शिल्लक. या पहिल्या षटकातील स्ट्रोक चांगला असं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. हिट सेल्फ बॉलर स्वप्नील यांचं कोणत्याच प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 6. सुरेख अशी गोलंदाजी. बॉल टू बॉल रन खर्च केलेत. स्वप्नील यांनी एक विकेट देखील मिळवून दिलेली आहे आपल्या संघासाठी. कोणत्याच प्रकारचा मोठा फटका खेळून दिला नाही या गोलंदाजाने आपल्या पहिल्या षटकामध्ये. बघूया मैदानामध्ये नवीन गोलंदाज सोनू. स्ट्राईक वरती येत आहेत ते तुषार. ओव्हर ऑफ द विकेटने मारा करणार आहेत ते सोनू आणि स्ट्राईकने राईट हँडने मारा करणार आहेत ते तुषार. सॉफ्ट हँडने फटका. चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. स्वीपचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण होते. आतापर्यंत सूर्यकसी गोलंदाजी आई गावदेवी स्पोर्ट या संघाची. कोणत्याच प्रकारचा मोठा फटका दोन्ही बल्लेबाजांना खेळून दिला नाही. स्ट्रोक चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण गचाळ आहे आणि बॉल सीमारेषा पार आहे. येतोय तुषार या बॅटरच्या बॅट्समधून या सामन्याचा पहिला चौकार. आतापर्यंत सूर्यकसी गोलंदाजी होती परंतु आपलं गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि बॉल सीमारेषे पार गेला आणि स्कोअर कार्ड मात्र झपाट्याने वाढला. जाऊन पोहोचलाय तो 12. एक गडी बाद.
स्टेप आउट केलं, चांगला स्ट्रोक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे, एक धाव पूर्ण देखील आहे, एक धावेवरचे समाधान म्हणावं लागेल तुषार यांना. अजून पण 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील, दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुढे खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण डीप कव्हर मध्ये बघायला भेटतंय आणि बॅटर मात्र अपील करतायत नो बॉलची. पंच मात्र अपील फेटाळतात. सुरेख बॉल, सुंदर बॉल, कोणत्याच प्रकारचे अवांतर धाव नाही. अजून पण शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. वैयक्तिक पहिलं, संघाचं मात्र दुसरं षटक. पुढे खेळण्याचा प्रयत्न, टॅप केलाय, पंच मात्र घोषित करतात ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. 1+1 अशा 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी करत होते. धावसंख्या 16 धावसंख्या जाऊन स्थिरावली 16. इथे मात्र गोलंदाज चुकी करतोय, परत एकदा वाईट फेकतोय. फ्री हिट ऑन असेल. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार आहे. ऑन साईडला, डीप ऑन साईडला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती 18. अजून पण जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 24 धाव्यांची गरज. लगा स्पोर्ट या संघाला. लगा स्पोर्ट नीड टू 24 रन्स फ्रॉम 12 बॉल. न्यू बॉलर ऑन द बॉलिंग लाइन्स, कपिल. थर्ड ओव्हर ऑफ सेकंड इनिंग. ओव्हर ऑफ द विकेट कपिल इटसेल्फ आयकॉन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला बॉल ब्रश झाला, बॉल सरळ एस्टेकच्या हातामध्ये गेला. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली बॅटर साहिल यांनी. आता मात्र स्ट्राईक वरती आहेत ते तुषार सलामीवीर. बघूया कशा प्रकारे पुढील खेळ खेळतील. इथे मात्र कपिल चुकी करतोय, वाईट फेकतोय, पंचांचा इशारा येतोय, वाईट चेंडू. पुढे खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक होता, परंतु आपल्या पार्टनरनी आपली साथ दिली नाही तर आपली माती केली आहे. सरळ स्ट्रोक नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरच्या बॉडीला जाऊन आदळला आणि बॉल सरळ बॉलरच्या हातामध्ये गेला आणि इथे रन आउटच्या रूपाने तुषार यांची विकेट जाते. रन किती झाले तेवढे. धाव संख्या मात्र जाऊन स्थिरावते 20 धावेवरती. नवीन बॅटर मैदानामध्ये राहुल. पुढे येऊन रिव्हर्स स्वीट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण होते. चांगला क्षेत्ररक्षण, इट सेल्फ गोलंदाज कपिल यांचं. आता मात्र स्ट्राईक वरती आहेत नवीन बॅटर. पहिला चेंडू खेळणार या सामन्याचा. बघूया कशा प्रकारे खेळ कधी. रिव्हर्स स्वीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. विकेट किपरला देखील बॉलनी फसवलेला आहे. बॉल सरळ फाईन लीगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्टॉप होतोय. तोपर्यंत एक धाव होते. पंचांचा इशारा येतोय वाईट. 1+1 अशा 2 धावा ऍड होते स्कोर कार्ड मध्ये.
स्ट्रोक चांगला आहे, स्ट्रोक कडक आहे, स्ट्रोक बेधडक आहे, स्ट्रोक चौकार आहे. सुरेख असा स्ट्रोक आपल्याला बघायला भेटला साहिल या बॅटरच्या बॅट्समधून. अतिशय दोन्ही शतकाच्या मधोमधून चौकार माल सेम कॉफी पेस्ट शॉट आपल्याला बघायला भेटतोय साहिल या बॅटरच्या बॅट्समधून. कव्हरच्या दिशेने वन बॅक वन्स मोर चौकार आणि साहिल ऑन द स्ट्राईक ऑन द हॅड्रिक. चौकाराच्या हॅड्रिक वरती येऊन पोहोचलाय साहिल बॅटर आणि त्यांना या चौकाराची गरज देखील आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू किती झाले? शेवटचा चेंडू शिल्लक असेल, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. समीकरण थोडस सोपं झालंय. 7 चेंडू 11 धावा, 7 चेंडू 11 धावा. बॅटर ऑन हॅड्रिक ऑन स्ट्राईक. बघूया हॅड्रिक मिळवतोय की नाही साहिल. कॉपी पेस्ट शॉट आपल्याला बघायला भेटला. कव्हरच्या दिशेने त्याने दोन्ही चौकार ठोकले. वन बॅक वन. बघूया हॅड्रिक अँड ऑन द स्ट्राईक साहिल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला होता परंतु कनेक्शन प्रॉपर. एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. आणि 3 ओळीचा खेळ संपला. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 33. 6 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज. प्लीज पाणी पाणी, बॅटरला पाणी. कोणत्या खेळाडूला जर कमजोरी आली असेल तर ORS सुविधा उपलब्ध आहे. आयोजकांनी तुमच्यासाठी ORS सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 6-9 6-9. 6 चेंडू 9 धाव्यांची गरज असेल लगा स्पोर्ट या संघासाठी. अजून पण धडाडीचा मोठे मोठे शॉट खेळणारा बल्लेबाज मैदानामध्ये उपस्थित आहे साहिल. चौकाराचे हॅड्रिक वरती होता परंतु ती हॅड्रिक त्याला अचीव करता आली नाही. स्ट्रोक चांगला मारला होता परंतु कनेक्शन प्रॉपर झालं नाही. अतिशय अत्ताटचीचा असा सामना आपण बघतोय या निसर्ग या सुरेख अशा मैदानावरती. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं, स्वर्गीय धर्मा सोनुसुरकर, स्वर्गीय भागीबाई धर्मा सुरकर, स्वर्गीय प्रकाश धर्मा सुरकर स्मरणार्थ गावदेवी मित्र मंडळ आयोजित धर्मापाडा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण हा सामना बघतोय. इव्हिनिंगचा हा अतिशय रोमॅन्टिक असा सामना बघायला भेटतोय. लगा स्पोर्ट वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट. 6 चेंडू 9 धावा. गोलंदाजी मार्कवरती आहेत ते. इथे मात्र शिवचा फटका, सूर्य कसा फटका. बॉल जातोय मिड विकेट रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. येतो एक महत्वपूर्ण चौकार. आता मात्र समीकरण हलकं झालंय, सोपं झालंय. 5 चेंडू 5 धावा. पहिल्या चेंडू मध्ये बॉलरचं स्वागत केलंय बॅटर राहुल याने चौकाराने. बघूया प्रेशर झेलतील की नाही बॉलर. परत एकदा स्वीप खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल सरळ बॉडीवरती जाऊन आदळाय. पंच घोषित करतात लेग बाईज सिंगल. आता मात्र 4 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज. कॅप्टन्स कपिल शतरक्षामध्ये परिवर्तन करताना दिसत आहेत. प्लीज लवकरात लवकर शतरक्षण सजवून घ्यावं. जास्त टाइम घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका तुम्ही. 4 चेंडू 4 धाव्यांची गरज लगा स्पोर्ट या संघाला. उच्च कोटीचा हा सामना बघतोय.
4 चेंडूमध्ये 4 धावा पुढे खेळण्याचा प्रयत्न चांगला असा फटका बॉल जातोय सीमारेषे पार येतोय एक विजयाचा चौकार सायली या बॅटरीच्या बॅट्स मधून खरोखरच तो मैदानावरती झडला पडला लढला आणि आपल्या संघाला विजय मिळवून